नमस्कार. नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्स ही स्लोगन आहे 2023 साली साजरा झालेल्या जागतिक मधुमेह दिनाची. यामध्ये असं सांगितलंय की मधुमेहाची रिस्क तुम्हाला किती आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्याच्याशी तुम्हाला टॅकल कसं करायचं आहे. आता मधुमेहाचा एवढा गंभीर विचार ह्या स्लोगन मध्ये केलाय तितका गंभीरपणे आपण मधुमेहाला घेत नाही आणि मग मधुमेह आपल्याला एका गंभीर वळणावरती मात्र नेऊन ठेवतो आणि हे सिद्ध होतं ह्या आकडेवारीमधून. ही आकडेवारी तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आज जवळपास 8 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत एकट्या भारतामध्ये आणि 2030 साली हा आकडा 10.5 कोटीच्या आसपास जाईल असा अंदाज आहे. श्वसनाच्या विकारांना त्याचबरोबर कॅन्सर, उच्च रक्तदाब अशा आजारांना जेवढं महत्व देतो, त्या आजारांना जेवढं घाबरतो, गंभीरपणे घेतो, तेवढं आपण गंभीरपणे मधुमेहाला घेत नाही. पण वरची जी स्टॅटिस्टिक आता आपण बघितली त्या स्टॅटिस्टिकचा जर आपल्याला भाग व्हायचं नसेल, आपल्याला जर एका मोठ्या आजाराला बळी पडायचं नसेल तर त्या आजाराची रिस्क आपल्याला किती आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत की आपल्या प्रत्येकाला मधुमेहाची रिस्क किती आहे, आपल्या प्रत्येकापासून मधुमेह किती अंतरावरती राहिलेला आहे आणि त्याचा आपल्याला किती प्रमाणात धोका आहे. मधुमेह हा स्वादुपिंडातून तयार होणाऱ्या इन्सुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये होतं काय तर आपण जे अन्न घेतो आणि त्या अन्नातून ऊर्जा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो आणि मग यामुळे आपल्या रक्तामध्ये साखर साठायला लागते आणि ते आपल्याला दिसायला सुद्धा लागते. आता अनेक जण ह्याला मधुमेह असं नाव देतात, पण ह्याला मधुमेह न म्हणता हायपरग्लायसेमिया हा ह्याच्यासाठी अगदी योग्य शब्द राहील. ही जी वाढलेली साखर आहे, अतिरिक्त साखर आहे, ती निसर्ग नियमानुसार बाहेर टाकण्याचं काम लघवीद्वारे केलं जातं आणि म्हणूनच ज्या वेळेला आपल्या रक्तातील साखर वाढते त्यावेळेला वारंवार आणि जास्त प्रमाणात लघवीला व्हायला लागतं आणि त्यालाच पॉलीयुरिया असं म्हटलं जातं. आता ज्या वेळेला वारंवार लघवी वाटे पाणी सुद्धा बाहेर पडतं त्यावेळेला साहजिकच शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते, घसा कोरडा पडायला लागतो आणि मग तहानेचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला मधुमेहातलं आणखी एक लक्षण म्हणजेच पॉलिडिप्सिया हे दिसायला लागतं. भरपूर पाणी पिलं तरी सुद्धा आपलं शरीर थोडं थोडं थकायला लागतं, कारण वारंवार लघवीला होणं, त्याच्यातून पाण्याचा जास्त निचरा शरीराच्या बाहेर होणं, ह्यामुळे जो थकवा येतो तो थकवा भरून काढण्यासाठी भूक खूप लागते आणि मग तिसरं लक्षण आपल्याला दिसतं ते म्हणजेच पॉलिफेजिया. म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्याला वारंवार लघवीला होणं, खूप तहान लागलं आणि खूप भूक लागणं ही 3 लक्षणं दिसतात तरी सुद्धा आपल्या शरीराचा थकवा भरून येत नाही आणि मग आपल्याला डेबिलिटी हे 4थं लक्षण म्हणजेच थकवा येणं हे लक्षण दिसायला लागतं. थकवा आल्यानंतर अनेक जणांचं वजन कमी होतं, शरीरातलं मांस झाडायला लागतं आणि मग आपल्याला समजतं की मधुमेह हा पुढच्या टप्प्यावरती गेलेला आहे. दुर्दैवानं अनेक लोकांना ह्या टप्प्यावरती पोहोचल्यावरती लक्षात येतं की आपल्याला मधुमेह झालेला आहे. आयुर्वेदामध्ये तर असं म्हटलंय की ज्या व्यक्तीचं बल कमी झालेलं आहे, ज्या व्यक्तीच्या शरीरातील मांस धातू झिजत चाललेला आहे, त्या व्यक्तीला मधुमेहाचे उपचार करणं हे खूप कठीण असतं. कोणाकोणामध्ये दृष्टी अंधुक होणं, त्याचबरोबर जखमा बरा व्हायला वेळ लागणं आणि वारंवार फंगल इन्फेक्शन होणं अशी सुद्धा लक्षणं दिसायला लागतात. ज्या वेळेला ही लक्षणं दिसतात त्यावेळेला तर मधुमेहाचा आजार हा खूप पुढे निघून गेलेला असतो. अशा वेळेला अशी लक्षणं घेऊन एखादा रुग्ण आला आणि जर त्याला सल्ला दिला की तुमची साखर तपासून घेऊयात तर त्यावेळेला तो रुग्ण म्हणतो की मला तसली साखर विक्रेचा काही आजार नाही आहे. त्याचा हा अति आत्मविश्वास, आपल्या आरोग्याकडे असणारं त्याचं दुर्लक्ष हे त्याला खूप महागात पडतं आणि मग त्याला मधुमेहामुळे होणाऱ्या अनेक कॉम्प्लिकेशन्सला तोंड द्यावं लागतं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं वैद्यकशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जातं आणि ते सगळ्यात जास्त लागू पडतं मधुमेहाला. पण ह्याच्यासाठी आपल्याला माहिती हवं की मधुमेह होण्याचे रिस्क फॅक्टर कोणते आहेत. ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची तक्रार आहे, त्याचबरोबर ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये शुगर वाढलेली होती अशांनी मधुमेहापासून नक्कीच जपायला हवं. तसंच ज्यांना हार्मोनल डिसीजेस आहेत, म्हणजेच आजकाल नेहमी आढळणारी PCODची तक्रार आहे, वारंवार दिसणाऱ्या थायरॉइड हार्मोनच्या तक्रारी आहेत, ह्या लोकांनी सुद्धा मधुमेहापासून जपण्याचे प्रयत्न नक्कीच करायला हवेत.
ज्यांच्या पोटाचा घेर जास्त असतो त्यांना तर मधुमेहाचा सगळ्यात जास्त धोका असतो, हे अनेक संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. थोडक्यात आपल्याला डायबिटीस आणि ओबेसिटी ह्यांचा एक घनिष्ठ संबंध नेहमीच लक्षात आलेला आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मधुमेहाला डायबेसिटी हा एक शब्द वैद्यकशास्त्रामध्ये प्रचलित झालेला आहे. अनुवांशिकता हा एक महत्वाचा घटक मधुमेहासाठी काम करतो. जर तुमचे आई किंवा वडील ह्या दोघांनाही मधुमेह नसेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता ही जवळपास 10% इतकी असते. पण आई किंवा वडील ह्यांच्यापैकी एकाला जरी मधुमेह असेल तर ही शक्यता 18% जास्त होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या आई आणि वडील दोघांनाही मधुमेह असेल तर ही शक्यता जवळपास 53% पोहोचते. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की अनुवंशिकतेमुळे मधुमेहाची होण्याची शक्यता किती जास्त असते. मधुमेहासाठी इथनिसिटी हा एक फॅक्टर खूप काम करतो. थोडक्यात भारतीय उपखंडातील जे सगळं पॉप्युलेशन आहे, जे सगळे लोक आहेत, त्यांच्यामध्ये मधुमेह होण्याची शारीरिक अनुकूलता पहिल्यापासूनच आहे. त्यामुळं आपल्या सर्वांनाच मधुमेह होण्याचा धोका हा जगामध्ये इतर ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येपेक्षा सगळ्यात जास्त आहे. थोडक्यात काय तर मधुमेहाच्या रिस्क इंडेक्समध्ये आपण सगळेच पहिल्यापासूनच पहिल्या स्थानावरती आलो आहोत. मधुमेहाचे रिस्क तुम्हाला किती आहे हे तुम्ही सुद्धा सहजपणे काढू शकता. त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल IDRS म्हणजेच इंडियन डायबेटिक रिस्क स्कोअर. आता IDRS म्हणजे काय तर 2013 साली मद्रास डायबेटिक रिसर्च फाउंडेशनने एक संशोधन प्रकाशित केलं इंडियन जर्नल ऑफ एंडोक्रायनॉलॉजी मध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी कुठल्याही व्यक्तीचं वय, त्याच्या पोटाचा घेर, त्याचबरोबर त्याच्यामध्ये डायबिटीसची असणारी अनुवंशिकता, त्याचं व्यायामाचं प्रमाण ह्या सगळ्याचा विचार करून एक पद्धत निर्माण केली आणि त्या पद्धतीतून त्या व्यक्तीला डायबिटीसची रिस्क किती आहे हे काढणं सहज शक्य झालं. अगदी आता सुद्धा तुम्ही तुमच्यामध्ये डायबिटीस रिस्क किती आहे ह्याचा स्कोर काढू शकताय. त्याच्यासाठी स्क्रीनवरती थोडं लक्ष द्या आणि हातात वही आणि पेन घ्या. ही रिस्क तुम्हाला एकूण 4 फॅक्टर्स मध्ये 4 पॅरामीटर्स मध्ये बघायचे आहे. त्यापैकी सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे एज म्हणजेच वय. जर तुमचं वय हे 35च्या आतमधलं असेल तर तुमचा स्कोर 0 लिहा. जर तुमचं वय 35 ते 49 मध्ये असेल तर स्कोर 20 होईल आणि वय 50 पेक्षा जास्त असेल तर स्कोर होईल 30. IDRS मधला दुसरा पॅरामीटर आहे ॲब्डोमिनल ओबेसिटी. थोडक्यात पोटाचा घेर आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. जर तुम्ही स्त्री असाल आणि तुमच्या पोटाचा घेर जर 80 पेक्षा कमी असेल तर तुम्ही 0 मार्क द्या. घेर 80 ते 89 मध्ये असेल तर 10 मार्क द्या आणि 89च्या वरती घेर असेल तर मात्र तुम्ही 20 मार्क द्या. पुरुषांच्या मध्ये मात्र ही आकडेवारी थोडी वेगळी आहे. जर तुमचा घेर 90च्या आतमध्ये असेल तर 0 मार्क्स मिळतील. 90 ते 99 असेल तर तिथं तुम्ही 10 मार्क लिहा आणि 100च्या वरती पोटाचा घेर असेल तर तुम्ही 20 मार्क लिहा. आता जाऊयात तिसऱ्या पॅरामीटरकडे. जर तुमचा व्यायाम किंवा तुमची हालचाल खूप जास्त आहे, भरपूर घाम येणारा काम किंवा व्यायाम तुम्ही करताय तर तिथं तुम्ही 0 मार्क लिहा. तुमचा व्यायाम, तुमची हालचाल मध्यम स्वरूपाची असेल तर 10 मार्क लिहा. तुमची व्यायाम किंवा तुमची हालचाल काहीच नसेल, अगदी किरकोळ काम तुम्ही करताय, घरगुती काम करताय तर त्यावेळेला तुम्ही 20 स्कोर लिहा. आणि तुम्ही अजिबातच हालचाल करत नाही, संपूर्ण दिवसभर बसून असताय तर त्यावेळेला मात्र तुम्ही 30 मार्क लिहा. आता बघूयात चौथा पॅरामीटर म्हणजेच फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या आई वडिलांच्यापैकी कोणालाही मधुमेह नसेल तर 0 मार्क लिहा. दोघांच्यापैकी एका कोणाला मधुमेह असेल तर 10 मार्क लिहा आणि दोघांनाही मधुमेह होता असं तुमच्या लक्षात आलं असेल तर 20 मार्क लिहा. एकूण 100 मार्काचा 4 पॅरामीटर्स मध्ये विभागलेला हा IDRS तुम्हाला तुमच्या मधुमेहाच्या रिस्कचा अगदी अचूक अंदाज देईल. जर तुमचा हा रिस्क स्कोअर 30च्या आत आला तर तुम्हाला डायबिटीसची शक्यता खूप कमी आहे. पण तरी सुद्धा तुम्ही रिलॅक्स होऊ नका, कारण जरी डायबिटीसचा रिस्क स्कोअर कमी असला तरी सुद्धा भविष्यात डायबिटीस होऊ नये, तुम्हाला रिस्क वाढू नये म्हणून काळजी घेणे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुमची जी आत्ताची निरोगी जीवनशैली आहे, तुमचं जे आत्ताचं आरोग्य आहे ते तसंच सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा स्कोअर 30 ते 60च्या मध्ये असेल तर तुम्हाला डायबिटीसची मॉडरेट रिस्क आहे. तुम्हाला थोड्याफार प्रमाणात
डायबिटीस होण्याची शक्यता आहे आणि इथं मात्र तुम्हाला सावध व्हायला पाहिजे। तुम्ही हाय रिस्क ग्रुपमध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा, तुमच्या आहार विहार खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा। त्याचबरोबर निदान वर्षातून एकदा डायबिटीसशी संबंधित असणाऱ्या सगळ्या रक्तातल्या लघवीतल्या तपासण्या सुद्धा करून घ्या। आणि जर तुमचा स्कोअर हा 60च्या वरती असेल तर मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे। तुम्ही वारंवार ह्या तपासण्या करा। त्याचबरोबर साखर नॉर्मल आहे की नाही बघा, ती नॉर्मल नसेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्याच्यासाठी औषध उपचार करा, व्यायाम करा। त्याचबरोबर तुम्हाला ही शुगर का झाली ह्याचा अंदाज घेऊन ती कारणं सुद्धा दूर करायचा प्रयत्न करा। असं म्हटलं जायचं की मधुमेह हा श्रीमंतांचा आजार आहे, पण जो व्यक्ती आपल्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयींच्या मध्ये चुका करतो त्याला भेटण्यामध्ये मधुमेह कोणताही भेदभाव करत नाही। मधुमेह हा फक्त तुम्हाला एकट्यालाच होणारा आजार आहे, त्याच्यामुळे फक्त तुमचंच नुकसान होतंय असं नसून अख्ख्या देशाचं नुकसान याच्यामुळे होतंय आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकालाच मधुमेहापासून सावध राहण्याची वेळ आता आलेली आहे। अनेकदा असं म्हटलं जातं की मधुमेह हा आजार नसून आपल्याला योग्य मार्गावरती नेणारा मार्गदर्शक आहे आणि त्यामुळेच मधुमेह होण्याची वाट बघू नका। जर तुम्ही हॅरिस स्कोअर मध्ये थोडा जास्त मार्क घेतले असेल, तुम्हाला जास्त रिस्क आहे असं आढळलं असेल तर तुम्ही अगदी आजपासून काळजी घ्या, मधुमेहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।